एक वस्तू 700 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयांना विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता हे गणित खूप सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते बघूयात। जेव्हा वस्तूचा नफा आणि तोटा जेव्हा समान असतो तेव्हा काय करायचं आहे, विक्री किमतीची काय करायची आहे, बेरीज करायची आहे। बघा मी काय म्हटलं, नफा आणि तोटा जेव्हा समान असतो त्या वस्तूचा त्या विक्री किमतीची काय करायची आहे, बेरीज करायची आहे। म्हणजे पहिली विक्री किंमत किती आहे, 700 आहे, दुसरी विक्री किंमत किती आहे, 1100 आहे आणि भागाकारात 2 करायचं आहे। आता या 700 आणि 1100 ची बेरीज केली तर किती आले, 1800 आले, भागिले 2 आहे तसेच। याला भाग जर लावला, 2 के 2 92 18 2 0 जसेच्या तसे 900 काय झाले, हे 900 रुपये आले। 900 रुपये काय आले, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे, त्या वस्तूची मूळ किंमत ही 900 रुपये आहे। हे गणित अशा सोप्या पद्धतीनं करायचं आहे।